ABP न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। दैनिक समर्थ गावकरीचे मंत्रालय प्रतिनिधी तथा समाजसेवक विष्णू बुरे यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई व कोकण विभागीय संपर्क कार्यालयात विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। विद्यार्थ्यांना वही, पेन व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले। तसेच पत्रकार बांधवांना छत्र्यांचे वाटप करण्यात आले। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षणासाठी त्यांना प्रोत्साहन मिळाले। कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दशरथ चव्हाण, दैनिक समर्थ गावकरीचे मंत्रालय प्रतिनिधी विष्णू बुरे, पत्रकार कल्याण हनुवंते, JK पोळ, राजू मीर, कलाम शहा, अवधेश यादव, अबू कुरेशी, महेश जाधव तसेच शाळेतील शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत भविष्यात उच्च ध्येय गाठण्यासाठी प्रेरणा दिली। सामाजिक बांधिलकी जपत राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक व उपस्थित मान्यवरांनी विशेष सहकार्य केले। नमस्कार। खरं तर आज नवी मुंबई या महानगरीमध्ये महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने आज या महानगरीमध्ये असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्याचे ठिकाणी ग्रामीण भागातील जे लोक नोकरी निमित्ताने शहरी भागात आलेत अशा बालचमूंनी त्यांच्या वर्षभरामध्ये केलेल्या कार्याचं कौतुक आणि आमचे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे मंत्रालय प्रतिनिधी विष्णू बुरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत या नवी मुंबई भागामध्ये आमच्या पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष आणि आमच्या गावकरी समूहाचे संपादक दशरथजी चव्हाण यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। खरं तर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ या संघटनेच्या माध्यमातून आम्ही गेले 25-26 वर्षांपासून राज्यातील गोवा असेल, दिल्ली असेल, बेळगाव असेल, गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल या राज्यांमध्ये गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा हा कार्यक्रम आम्ही राबवत असतो आणि या पलीकडे जाऊन 365 दिवसापैकी 265 दिवस आम्ही विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून काही उपक्रम जनतेसाठी नेहमी राबवत असतो। अनेक जण बोलतात पत्रकारांची संघटना असल्यानंतर पत्रकारांच्या संरक्षणासाठी लढणारी ही संघटना आहे। या संघटनेच्या माध्यमातून आम्ही सरकारकडे देखील मागच्या वेळी दीक्षाभूमी ते मंत्रालय अशी संवाद यात्रा 28 जिल्हे 238 तालुक्यातून ही संवाद यात्रा आम्ही मंत्रालयावर नेली। म्हणजे आम्ही पत्रकारांचे प्रश्न आणि या पलीकडे जाऊन या भागातील जे गोरगरीब विद्यार्थी असेल, जे विविध क्षेत्रामध्ये मग कोणी MPSC असेल, UPSC असेल, या पलीकडे जाऊन ज्या इयत्ता 10वी असेल, इयत्ता 12वी मध्ये गुणवंत, ज्ञानवंत, बुद्धिवंत अशा विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा देखील आम्ही करत असतो। अनेक जण बोलतात हे करण्यापाठीमागचा हेतू काय? आम्ही नेहमी म्हणत असतो आम्ही देणारे पत्रकार आहोत, आम्ही घेणारे पत्रकार नाहीत। आम्ही शेतकऱ्याचे मुलं आहोत। आम्ही इथपर्यंत आमचा प्रवास झाला। हा प्रवास आम्ही लिखाणाच्या माध्यमातून कोणाचं जीवन उद्ध्वस्त होणार नाही अशी पत्रकारिता केलेले पत्रकार आहोत। आम्ही या राज्यामध्ये पत्रकारांवर संकट आल्यानंतर त्यांच्या पाठीशी उभी राहणारी आमची संघटना आहे। आम्ही दैनिक चालवतो। दैनिकामध्ये काम करत असताना इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, डिजिटल मीडिया असेल, सोशल मीडिया असेल, या सर्व मीडियाला एकत्रित करून त्यांच्या संरक्षणासाठी सुखात नव्हे तर दुःखात जाण्याचं काम आम्ही राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून करत आहोत। आणि हे करत असताना आज मुंबई नगरीमध्ये देखील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, पत्रकारांना छत्री वाटप असा उपक्रम या ठिकाणी घेण्यात आला। खरं तर अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये हे उपक्रम सुरू असताना मुंबई नगरीमध्ये देखील हा उपक्रम झाला पाहिजे आणि आज 19 ऑगस्ट 2026 हा दिवस या ठिकाणी मुंबई नगरीमध्ये आम्हाला स्वतःच्या आमचे जिल्हा अध्यक्ष दशरथजी चव्हाण यांनी या ठिकाणी एक कार्यालय सुरू केलं आणि या ठिकाणी खरं तर ते व्यवसाय निमित्ताने मुंबईमध्ये आले। व्यवसाय करत असताना शेवटी माणसाकडे समाजसेवा सुद्धा असली पाहिजे, कारण व्यवसायातून पैसा कमवल्यानंतर
पैसा हा शेवटला येत नसतो. आपण समाजामध्ये वावरत असताना समाजासाठी आपण काय केलं या पलीकडे जाऊन आपण आपल्या जीवनामध्ये कमाईतून काही पैसा दानधर्म केला पाहिजे. तो दानधर्म कुठे केला पाहिजे तर तो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चासाठी जर केला तर नक्कीच चांगला तो उपक्रम आहे. कारण राज्य सरकार केंद्र सरकार देखील जे उद्योजक व्यावसायिक मोठ्या कोट्यवधीचे व्यवहार करतात त्यांना देखील वार्षिक अहवालामध्ये शैक्षणिकासाठी मंदिरासाठी टॅक्स रूपी माफ असतो. म्हणून आम्ही देखील हे पत्रकार संघाच्या माध्यमातून काम करत असताना मग वर्षभरामध्ये पंढरपूरकडे जाणारे वारकरी असेल, त्यानंतर दिवाळीमध्ये पत्रकारांचं आम्ही मिठाई वाटप काही किराणा वाटप असेल, या पलीकडे जाऊन मध्ये कोकणामध्ये आपत्ती आली त्यावेळेस आम्ही 7 ते 8 ट्रक साहित्य चिपळूण असेल त्यानंतर खेड या भागामध्ये आम्ही देण्याचं काम केलं. कोरोनामध्ये 240 पत्रकारांचा मृत्यू झाला. त्या काळात देखील राज्य सरकारचे तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे पत्रकारांना देखील 50 लाख रुपयाचं विमा कवच दिलं जाईल. मात्र त्या सरकारने कोणत्याही प्रकारचा जी.आर. काढला नाही. मात्र आम्ही राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून आमच्या संघटनेचा सभासद आहे किंवा नाही यापेक्षा तो पत्रकार आहे आणि त्याच्या कुटुंबाला मदत देण्याचं काम आपण केलेलं आहे. काल परवा असंच आमच्या एका पत्रकाराला जुन्नर तालुक्यातील पत्रकारावर तेथील लोकप्रतिनिधींनी जिवे मारण्याची धमकी दिली. त्याला जशाच तसं उत्तर देण्याचं काम आम्ही पत्रकारांनी केलंय. म्हणून संघटना राज्यभरात कितीही असो पण आम्ही नेहमी म्हणतो ज्याचं नावावर कुंकू त्याचा करावा प्रपंच. असं आम्ही अनेक वर्षांपासून या संघटनेशी जोडलो, विचारांशी जोडलो आणि माझा गडचिरोलीचा पत्रकार असेल, कोल्हापूरचा पत्रकार असेल अशी एक संघटन बांधणी केली आणि या संघटन बांधणीच्या माध्यमातून माझा पत्रकार बांधवाला सुखात नव्हे दुःखात एकत्र येण्याचं आम्ही एक संघटना चालवली. या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजयजी भोकरे, त्याचबरोबर सिद्धार्थजी भोकरे, त्याचबरोबर विद्यमान अध्यक्ष निलेश सोमानी या अगोदर देखील अनेक प्रदेशाध्यक्षांनी काम केलं आणि त्यांच्याबरोबर मला राज्य सेक्रेटरी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आणि हे सर्व करत असताना या संघटनेसाठी आज खरं तर दुःखद घटना गेल्या 4 दिवसापूर्वी आमचे नागपूर विदर्भ प्रमुख अनुपम कुमार भागवत हे नेहमी आमच्याबरोबर असायचे, ज्येष्ठ होते. ते पुलगाव टाइम संपादक या दैनिकाचे ते संपादक, त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. आणि आज आमचे पुणे जिल्ह्यातील देहू येथील दैनिक लोकमतचे प्रतिनिधी अनेक हरहुन्नरी आणि क्रीडा क्षेत्रातील चांगलं नावलौकिक राजू काळोखे या पत्रकाराचं निधन झालं. खरं तर त्यांना प्रथम तर मी श्रद्धांजली अर्पण करतो. कारण या पत्रकारांनी आपल्या लिखाणाच्या माध्यमातून जनतेची सेवा केली. जाहिरात असो अगर नसो पण दैनिक चालवणं ही अत्यंत कठीण परिस्थिती असताना देखील माझ्या ग्रामीण भागातील पत्रकारांनी हे शासनापर्यंत ग्रामीण भागातील योजना असेल सर्वसामान्यांच्या योजना असेल पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. आज मला अतिशय आनंद झाला. मुंबई नगरीमध्ये आपल्या पत्रकार बांधवांनी इथे एकत्रित येऊन आणि सर्वांसाठी शेवटी काय असतं एक माणसाला प्लॅटफॉर्म असावा लागतो आणि तो प्लॅटफॉर्म मुंबई नगरीमध्ये या ठिकाणी उपलब्ध झाला. या ठिकाणी आमचं महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचं जिल्हा अध्यक्ष त्यांचं कार्यालय आणि नक्कीच सर्व पत्रकारांना योग्य वेळी या भागात ज्यांचं चांगलं उत्तुंग भरारी असेल कुणाचा वाढदिवस असेल अशा जणांचा या ठिकाणी जर चांगला कार्यक्रम झाला तो नक्कीच संपूर्ण राज्याला गोवा असेल दिल्ली असेल बेळगाव असेल गुजरात असेल या राज्यामध्ये चांगल्या प्रकारे नवी मुंबईची ओळख ते निर्माण करतील. गेल्या 25-26 वर्षापासून ते माझ्याबरोबर काम करतायत आणि काम करत असताना त्यांना देखील आपल्या व्यवसायातून फावल्या वेळेमध्ये ते 1 तास का होईना पत्रकारितेसाठी देतात. कारण पत्रकारिता हा व्यवसाय नाही, पत्रकारिता हा माणसाचा एक समाजसेवा करण्याचा तो छंद आहे आणि म्हणून ते जोपासतात. त्याचबरोबर आमचे विष्णू बुरे त्यांचं आज उद्या वाढदिवस. खरं तर त्यांचा उद्या वाढदिवस पण आम्ही त्यांना उद्या त्यांच्या फॅमिलीसाठी दिला. आज त्यांचाही वाढदिवस इथं करण्याचा योग आला आणि आज या ठिकाणी आमचं मुंबई नगरीमध्ये छोटेखानी आमचं गावकरी समूहाचं असं राज्य पत्रकार संघाचं कार्यालय सुरू झालं आणि हे कार्यालय नक्कीच महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी
अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे aklgavkari@gmail.com.